ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. तुम्हा सर्व सुजाण श्रोत्यांना या ज्ञानेश्वरी सेवकाचा साष्टांग दंडवत. आपण मानवी जीवनात धर्माची आवश्यकता याविषयी चिंतन करतोय. मागे 3 क्लिपमध्ये आपण पहिल्यांदा मानवी जीवन आणि धर्म, दुसऱ्या क्लिपमध्ये संप्रदाय म्हणजे काय आणि तिसऱ्या क्लिपपासून कर्तव्य म्हणजे काय हे आपण समजून घेतोय. कुठली हालचाल म्हणजे कर्म. मग कर्तव्य कशाला म्हणावं, तर जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणं, प्रत्येक नात्याला योग्य असा व्यवहार करून ते नातं सजवणं, ते नातं योग्य पद्धतीनं जगणं, याला कर्तव्य म्हटलंय. हे कर्तव्य समजून घेण्यासाठी मी मागच्या क्लिपमध्ये 4 वर्ण आणि 4 आश्रम सांगणार होतो. वर्ण म्हटलं की जशी धर्म म्हटलं की भांडणं मारामाऱ्या सुरू होतात ना, तसं वर्ण म्हटलं की जात चिकटते असं लोकांना वाटतं आणि त्यामुळे जातीयता वाढवणार आहेत का, जातीयतेविरुद्ध लढा पुकारला पाहिजे सुरू होतं. तुम्ही कुठल्या जातीचे ना आम्ही कुठल्या जातीचे, जात काढून टाकलीच पाहिजे. वर्ण काढता येत नाही. वर्णाचा अर्थ काय हो मग. भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, हे अर्जुना, चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्यम गुणकर्म विभागशः. या संबंध विश्वाची रचना, भूतमात्रांची रचना, आंतरिक रचना बरं का आम्ही 4 वर्णांनी म्हणजे गुणांनी केली आहे. वर्ण म्हणजे जात नाही, वर्ण म्हणजे गुण. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 उपजत गुण प्रत्येकात असतात बरं का. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो ना. कुठल्या मुलाला उपजतच शिक्षणाची खूप आवड असते हो. मुलगा घेतो आणि पाटी पेन्सिल घेऊन पूर्ण वेळ काहीतरी लिहित बसतो, वाचत बसतो, शाळा कधी बुडवत नाही. अभ्यास म्हटलं की खूप उत्साह असतो. अशी मुलं नसतात का? असतात ना. काही मुलांना नुसतं हुंदडायला आवडतं, खेळायला आवडतं, मस्ती करायला आवडते. काही जणांच्यात नेतृत्व गुण बालपणीच दिसतात ना. वक्तृत्व उत्तम आहे, आपल्या मनासारखं करून घेतात, 4 लोकांना एकत्र करतात, दिशा देतात, जिकडे जाईल तिकडे प्रमुखच असावं असं त्यांना वाटत असतं. असं ते नेतृत्व लहानपणापासून दाखवतात. आणि काही जणांना अगदी उपजत सेवा करायला आवडते. याचं दुखणं त्याचं दुखणं विचार, त्याला दुखण्यात मदत कर, त्याची सेवा कर. अशा 4 प्रकारच्या वृत्ती उपजत असतात बरं का. त्या ज्ञान घेणं, ज्ञान देणं, या ज्ञानाची आसक्ती असलेल्या गुणाला म्हटलंय ब्राह्मण. ब्राह्मण वर्ण आहे. जात परत सांगतो, जात नाही. या ब्राह्मण वर्णाचे काही गुण आहेत. शम, दम, तप, शौच, क्षमा, सरलता, ज्ञान, विज्ञान आणि आस्तिकता. एवढ्या गुणांनी ब्राह्मण वर्ण व्यवहार करतो. अशा गुणांनी जो युक्त आहे तो कुठल्या का आडनावाचा असे ना, गोडबोले का नेने आहे का पाटील आहे का जाधव आहे का गायकवाड आहे का फर्नांडिस आहे का कोणी का असे ना, तो ज्ञानाचा व्यवहार करतोय, ज्ञानासाठी धडपडतोय, ज्ञान घेतोय, ज्ञान देतोय, निस्वार्थ भावनेनं ज्ञानाची उपासना करतोय, समाजाला दिशा देतोय. तो ब्राह्मण वर्णाचा आहे. दुसरा वर्ण आहे क्षत्रिय. बाहूमध्ये ताकद आहे. जो आपल्या शारीरिक बळाचा, बुद्धीचा, संपत्तीचा उपयोग समाजामध्ये स्थिरता राहावी, नेतृत्वाने समाजाला दिशा द्यावी, न्यायनिवाडा करावा, समाजाचं संरक्षण करावं, अशासाठी जो आपल्या शक्तीचा वापर करतो ना, तो क्षत्रिय आहे. भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायात
43व्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना क्षत्रिय कसा असावा रे? त्याच्याकडं शौर्य असावं, तेज असावं, धृती म्हणजे धारणाशक्ती असावी, दक्षता असावी, सदैव सावध असावं, युद्धात कधीही पाठ दाखवून पळून न जाण्याची त्याच्याकडे धारणा असावी, शक्ती असावी, मनोधैर्य असावं, दान असावं आणि नेतृत्वाचा गुण असावा. असा गुणाचा समुच्चय ज्याच्याकडे आहे ना, तो क्षत्रिय. तिसरा वर्ण आहे. गीतेच्या 18व्या अध्यायातच 42, 43, 44 अशा श्लोकांमध्ये या चारी वर्णाचं उत्तम दिग्दर्शन भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलंय. वैश्य जो संपत्तीचा विनियोग करतो बरं का. लहानपणीच मुलांना काही ना काहीतरी अशा गमतीशीर गोष्टी असतात. आपल्याकडची द्यावी, दुसऱ्याकडची घ्यावी, स्वस्तात घ्यावी, महागात विकावी असं वाटणं, संपत्तीची निर्मिती करणं वैश्य वृत्ती आहे. वैश्याकडे काय असावं? शेती करता येते, गोरक्षण करतो, व्यापार करतो, स्वस्त घेणं आणि महागी विकणं, महाग विकणं आणि संपत्ती निर्माण करणं. पण याचा केवळ उपभोग स्वतःसाठी घेणे नाही बरं का. आपण योग्य मार्गाने मिळवावं, गरजेपुरतं ठेवावं आणि उरलेलं समाजाच्या हितासाठी जो आपल्या धनसंचयाचा उपयोग करतो, धन असं अर्पण करतो, दानासाठी ज्याचे हात सदैव असे समाजासाठी दोन्ही उघडेत आणि दान देत आहेत, अशा गुणांनी वैश्य समाजाची धारणा करतो. आणि चौथा आहे शूद्र. शूद्र म्हणजे सेवा करणे. माझ्याकडं अंगाचं बळ नाही हो, शारीरिक बळ नाही आहे, बुद्धिमत्ता नाही आहे ज्ञान घेण्यासाठी, काही हरकत नाही. मला विनिमय कुशलता येत नाही हो, व्यवसायाचं माझ्याकडे पिंड नाही हो, पण सेवा करता येते ना. मग सेवेने सुद्धा समाज जिंकता येतो, सेवेने माणसांची मनं जिंकता येतात. आणि सेवा करणारं शूद्र त्याज्य नाही बरं का. या चारही वृत्तींनी जगणाऱ्या माणसांनी समाज वाचतो. हरिओम.